कमी भांडा सुखाने नांदा. कोणत्याही नात्यामध्ये माझं तेच खरं हे आलं की वाद होतातच. आणि मग सासू सुनेच्या नात्यामध्ये हे तर अनेकदाच होतं. माझं ते खरंच असं म्हटलं की या नात्यामध्ये भांडणं व्हायला सुरुवात होते. खूप जणांना सतत सवय असते स्वतःच खरं करण्याची. आता सासू सुनेच्या नात्यामध्ये दोघांपैकी एक जरी व्यक्ती अशी असेल तर खटके तर उडणारच ना. जर तुमच्या भांडणाचंही कारण हेच असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. आमच्या वेळी हे असं काही नव्हतं. आम्ही बाबा असं काही केलं नाही असं म्हणत जर सासूने सुरुवात केली तर अनेक सुना कंटाळतात. विशेषतः डिलिव्हरी नंतर जर असे सल्ले सुनांना दिले गेले आणि ते जर चार चौघात दिले तर त्याचा राग जरा जास्तच येतो. साहजिकच आहे, काळ बदललाय, नव्या नव्या गोष्टी आल्या, त्यामुळे सुनेला नव्या नव्या गोष्टी ट्राय करायच्या असतात. पण सासूबाईंना मात्र आमच्या वेळी हे असं नव्हतं असं म्हणतच काहीतरी त्यात खोट काढायची असते. त्यामुळेच ही भांडणं खरं तर सुरुवात होतात. अहो सासूबाई, तुमच्या वेळी ते नव्हतं पण आता ते आहे, मग त्याचा फायदा नको का घ्यायला? आणि सुनबाई, सासूबाईंना हक्क असतोच तुम्हाला बोलण्याचा, पण त्यांना पटवून देणं हे तुमच्या हातात आहे, नाही का? त्यांच्या आमच्या वेळी असं नव्हतं ला, तुमच्याकडे योग्य उत्तर असायला हवं. उगाचच राग-राग करून घेण्यापेक्षा तुम्ही ही गोष्ट कशी योग्य आहे ती त्यांना पटवून द्या. पुढे जाऊन कदाचित सासूच तुमच्याकडनं या संदर्भात सल्ले घेतील, असंही होऊ शकतं. आणि हो, प्रत्येक नात्यामध्ये तू मे हे असतंच, पण त्यातही तुम्ही आनंद शोधण्याचा प्रयत्न केला तर चांगलंच नाही का? तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. याशिवाय आम्हाला फॉलो करायला आणि YouTubeला सबस्क्राईब करायला विसरू नका.